त्याची एक्झामची डेट्स आलेले आहेत. च्या 7 प्रवर्गामध्ये एक्झाम होणार होते, जसं की सहाय्यक अग्निशामन अधिकारी, सहाय्यक वाहन चालक, फायरमॅन आणि आपल्या 2 पोस्ट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2 पोस्ट आहेत. कनिष्ठ अभियंता 1 नागरी आणि कनिष्ठ अभियंता 2, राईट? त्यांची एक्झाम होणार आहे 1 आणि 2 सप्टेंबरच्या दरम्यान. त्यातील कनिष्ठ अभियंत्यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे. एक्सपिरियन्सची अट आहे 3 वर्षाची, ते आपण पुढे बघूयात. तर हॉल तिकीट 2 म्हणजे 7 दिवस अगोदर येतं, 1 वीक अगोदर येतं. तुम्ही हॉल तिकीट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघूयात. आपली जी पोस्ट आहे, राईट? 4 नंबरची आणि 7 नंबरची. तांत्रिक सेवा गट कनिष्ठ अभियंता 1 नागरी. नागरीमध्ये आपल्याला 24 जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता 2 त्यामध्ये 63 जागा आहे. ही आहे पे स्केल. ठीक आहे, आपण जागा दिलेल्या आहेत. आपण आता सिलेबस बघूयात. कनिष्ठ अभियंता 1 नागरीसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय, राईट? तर 60 आणि 40 असं डिव्हिजन आहे. 60 क्वेश्चन असणार आहेत तुमचे टेक्निकलचे आणि 40 क्वेश्चन नॉन टेकचे असणार आहेत. रेग्युलर असा पॅटर्न असतो. 100 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क असणार आहेत, 2 तास वेळ असणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कनिष्ठ अभियंता 2. सेम पॅटर्न आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषय. 60-40 असे डिव्हिजन आहे, राईट? ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत. 100 क्वेश्चन्स असणार आहेत, 200 मार्क, 2 तास वेळ. ऑब्व्हियसली आता आपण डिटेलमध्ये सिलेबस बघूयात. तर कनिष्ठ अभियंता 1 नागरीचा सिलेबस असणार आहे. कॉन्क्रीट स्ट्रक्चर, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, फाउंडेशन इंजिनिअरिंग आहे. जिओमॅटिक इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला ह्याचा थोडासा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागेल. जीपीएस, जीआयएस आणि रिमोट सेन्सिंगच्या गोष्टी ह्यामध्ये विचारल्या जातात. हायड्रोलॉजी आहे, इरिगेशन इंजिनिअरिंग, सॉइल मेकॅनिक्स, स्टील स्ट्रक्चर. बऱ्यापैकी रेग्युलर सब्जेक्ट आहेत. स्ट्रक्चरल अनालिसिस, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, फ्लूइड मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि दुसरी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता 2, ज्याला कोणताही एक्सपिरियन्स गरजेचा नाहीये, राईट? त्यामध्ये कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन मटेरियल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, फाउंडेशन इंजिनिअरिंग, जिओमॅटिक इंजिनिअरिंग थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. हायड्रोलॉजी, इरिगेशन इंजिनिअरिंग, सॉइल मेकॅनिक्स, स्टील स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल अनालिसिस, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि फ्लूइड मेकॅनिक्स. तर यामध्ये आपण ज्यावेळेस कनिष्ठ अभियंता 1 नागरिक गट बघतो ना, त्यावेळेस डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये आणि 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. फक्त कशाला? कनिष्ठ अभियंता 1 ला. आणि कनिष्ठ अभियंता 2 गट ला बरोबर आहे, डिग्री असणं गरजेचं आहे आणि भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कोणताही एक्सपिरियन्स गरजेचा नाहीये. आय होप तुम्हाला सर्व काही गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. ऑल द बेस्ट.